चला आपण चाललेलो आता पुण्याला. तुम्ही बघू शकता आता 4 व्हीलरमधून प्रवास चाललेला आहे आमचा. आणि तुम्ही बघू शकता डॉक्टर साहेब पुढे बसलेले आहेत आणि त्याच्या जोडीला आमचा मस्तपैकी मित्र पिंटू बसलेला आहे. आणि त्याचबरोबर आमचे शिंदे डॉक्टर आहेत. बघू शकता आता आम्ही सध्या गावनवाडी फाट्यावर आलो. आता चाललेलो आहे पुण्याच्या. रामकृष्ण हरी, देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जायचं आहे मित्रांनो सातारला. एक काम आहे. सातारा झाल्यानंतर जर डॉक्टरांनी पुढचा प्लॅन केला तर मग पुण्याला जावं लागेल आपल्याला मित्रांनो. तर चला जाय आपण आता सातारच्या दिशेने. पेंठ्या भावाने डॉक्टर आमचे बसली ती पुढे बरं का, आणि मी बसली बॅक साईडला. आता शिग्नल लागला इथं. आम्ही स्वारगेटच्या शेजारी झाले. समोरचं स्वारगेटचं स्टँड आहे आणि स्वारगेट स्टँडला आल्यावर आता इथूनच लेफ्ट मारायचं का डॉक्टर साहेब? राईट मारायचा. लेफ्ट मारून सरळ वर जायचं कातरच्या दिशेनं. धावत कातरच्या दिशेनं जायचं आहे आपल्याला मित्रांनो. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आहे. अहो मागाशी त्या औषधाच्या धांदलीत काय मला व्हिडिओ बनवता आला नाही. तुम्ही आरशात बघू शकता. ते पापारडे गावचे आदर्श पिंटू भाऊ आणि आमचे शिंदे डॉक्टर या साईडला बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता. बघू शकता आमचे डॉक्टर. पिंटू ड्रायव्हर गाडी चालवत आहे. पिंटू ड्रायव्हर खतरनाक ड्रायव्हर आहे बरं का. कोणत्याही ठिकाणी कसल्याही ठिकाणी कसली गाडी चालवायला सांगा तो जबरदस्त ड्रायव्हिंग करतो. पण आता सध्या ट्रॉफिकमध्ये गाडी उभी आहे आमची. बघू शकता हे पुण्यातलं ट्रॉफिक आहे आणि पुण्यात पुणे सिटीचा स्वारगेट स्टँडला आपण आलेलो आहे. याच ठिकाणी बघू शकता हे स्वारगेटचं स्टँड आहे आणि स्टँडच्या बाहेर येतात स्वारगेट. बघू शकता हे स्वारगेट एस टी स्टँड आहे. एस टी स्टँडच्या पुढच्या साईडला आम्ही आलो. पण गाडी चालू स्वारगेट बस स्टँड. बघू शकता स्वारगेट बस स्टँड. असं तुम्ही बघू शकता. आता मी 4 व्हीलरमध्ये आहे. अशी खूप अशी ट्रॉफिक वगैरे लागले असतं पुण्यात. आणि तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे सारख्या बस स्टँडच्या शेजारी मी आहे आणि भरपूर अशा गाड्या जात असतात सारख्या. अजून मेंढोवरला पण जायचं आहे मित्रांनो. पुढेच आमच्या शिवशाहीन म्हणून गाडी आहे. तुम्ही बघू शकता पुणे स्टँडला जबरदस्त जागा कुठे नाश्ता बघू शकता. मस्त या ठिकाणी घोड्याचा आरो बनवलेला आहे सुंदर आणि छान असा. आणि याच ठिकाणी बस स्टँड बघू शकता स्वारगेटचं मित्रांनो. अशा रीतीने आपण स्वारगेटचं बस स्टँड जवळ आलेलं आणि इथंच मेट्रो स्थानक आहे स्वारगेटचं. आणि बघू शकता अशा खूप अशी गर्दी खूप असं ट्रॉफिक असतं पुण्यातला. हा माझा बरेच वर्षाचा नमुना आहे. आणि या ब्रिजवरून आता आपण चाललेलो आहे वरती. खूप असा बॅलन्स मारायचा आहे. सारखे सिग्नल पडत असले. आता आपण निघाल्यामुळं आम्ही चालल्यामुळं अरे बघा लगेच ग्रीन सिग्नल होत आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे आहेत आणि खूप अशी भव्य दुकानं आहेत. आणि बघू शकता राजे शिवछत्रपती लॉन्च झालेला नवीन पिक्चर या थिएटरमध्ये लागलेला आहे. आता आमच्या डॉक्टर साहेबांनी ही जी समोर गाडी दिसते या गाडीसाठी ऑनलाईन 1 लाख रुपये भरले आहेत बरं का. टार्झन दिसते गाडीसाठी. आणि ते डॉक्टर साहेब ती गाडी घेऊन येणार आहेत आपल्याला. जबरदस्त तुम्ही बघू शकता. ये राजीव गांधी राजीव गांधी पशुसंवर्धन उद्यान आहे हे. या ठिकाणी वन्य प्राणी बघायला भेटतात. पण आपल्याला वेळ नसल्यामुळे वेळावेळी घरी जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपण इथं काही थांबू शकत नाही. वेळेअभावी
घरी जायचं असल्यामुळं काय थांबू शकत नाही, पण इथं खूप बघण्यासारखं आहे बरं का. आणि इथं वन्य प्राण्यांचा वावर जास्त आहे. नॅशनल बघू शकता पिंटू भाऊ आणि नाश्ता करायचा चालाय. समोस खाते पिंटू भाऊ. आणि आमचे डॉक्टर नाश्ता करतात. समोसे खायचे चालले. खूप उशीर झालाय. प्रवास चालू झाला आमचा मित्रांनो. आता थोड्याच अंतरा गेल्यानंतर एक तुम्हाला बोगद्याचा दर्शन घडवतो. या ठिकाणी पुढं समोरच बोगदा आहे. हे डॉक्टर साहेबांची गाडी आहे आणि गाडीतनं चाललेलं आहे. आणि पिंटू भाऊनी लगेच गॉगल लावलाच. या बोगद्यातनं चाललेलं आपण. खूप असा वेळ आहे आणि बॅक साईडला पण लाईटा चालू दिसतात तुम्हाला मित्रांनो. आता बोगद्याचं दार ओपन दिसतंय तुम्हाला. हा गाडीचा डिस्प्ले आपल्याला आलाय पहिले 1500 त्याला संपलं कधीच. उद्या सॉरी घेतला झालेला आहे. 25-28 सेकंदात बोगदा एंड होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. बघू शकता हा नॅशनल हायवे आता इथून चालू झाला आहे. नॅशनल हायवेलाच आपण लागणार त्या ब्रिज खालतून नॅशनल हायवेला जायचं. त्या साईडला नॅशनल हायवेचा मोठा बोगदा आहे बॅक साईडला. आणि आता परतीचा प्रवास चालू आहे आपला मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता खंडाळा घाटात ना आता आपण खंडाळा घाट वर पार करून जात असताना सातारच्या दिशेनं तुम्ही बघू शकता जबरदस्त टर्न आहे बरं का इथं. आणि खालती तुम्ही बघू शकता शिरवळ आता तुम्हाला दिसते मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण आता खंडाळा घाटातून वरती चाललेला आहे आणि असा सूर्याचा देखाव बघू शकता. आता सध्या गाडीत आहे मी. काचना सूर्याचा देखाव तुम्ही बघू शकता. खंडाळा घाटातून जाताना असं जबरदस्त महादेवाचं मंदिर आहे इथं. शंभर देवाचे मंदिर आहे इथं. बरेच भक्तजन इथे उभे राहतात. पोलीस गाड्या उभे केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.